नमस्कार, आज मी खतखते बनवत आहे। सर्वात प्रथम मी वरण बनवून घेत आहे। बनवण्यासाठी मी वाटप काढून घेते। मिक्सरच्या भांड्यात मी थोडंसं खोबरं, जिरं, हिरवी मिरची, हळद घालून पेस्ट करून घेते। मी शिजलेली तुरीची डाळ टोपात काढून घोटून घेते आणि आता ती डाळीमध्ये घालून मिक्स करून घेते। मीठ घालून डाळीला उकळी काढून घेते। वरणाला छान उकळी आलेली आहे। वरून मी कोथिंबीर घालते। वरण तयार आहे। मी खतखत्यासाठी लागणाऱ्या भाज्या सगळ्या घेतलेल्या आहेत। त्यात कच्चा फणस आहे। हाताला तेल लावून मी त्याचे मोठ्या मोठ्या फोडी करून घेते। आता कच्ची केळी घेतलेली आहेत। त्याची सालं काढून मी त्याच्या पण मोठ्या फोडी करून घेते। रताळ घेतलेले आहे। त्याचे पण साल काढून मक्याची कणसे आहेत। हा कच्चा पपई आहे। त्याचा एक तुकडा घेऊन त्याचे साल काढून त्याच्या मोठ्या फोडी करून घेते। भोपळा घेतलेला आहे। भोपळा पण साफ करून घेते। इथे सुरण कापत आहे मी। हाताला खाज येईल म्हणून हाताला कोकम घासून घेतले आणि त्याची सालं काढून मोठे तुकडे करून घेते। आता माडी घेतलेली आहे। त्याचे पण सालं काढून मोठे पीस करून घेते। शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत। ते पण साफ करून घेते। भाज्या सगळ्या कापून झालेल्या आहेत। आता एक छोटा बटाटा घेते। त्याचे पण साल काढून तुकडे करून घेते। इथे मी पांढरे वाटाणे घेतलेले आहेत। 6 तास भिजवून कुकरमध्ये शिजवून घेतलेले आहेत। कढईमध्ये मी वाटप काढते। त्यात एक मोठा कांदा उभा चिरलेला भाजून घेते। कांदा लालसर झाला। आता मी खोबरं घालते एक मोठा वाटी आणि दोन्ही लालसर होईपर्यंत भाजून घेते। कांदा खोबरं भाजलेलं आहे। त्यात मी गोवन गरम मसाला घालून परतून घेते। मिश्रण थंड झालेलं आहे। त्यात मी चिंच घालून थोडंसं पाणी घालून बारीक पेस्ट करून घेते। आता कुकरमध्ये मी भाज्या घेऊन हळद, मीठ आणि पाणी घालून शिजवून घेते। ज्या भाज्या शिजायला जास्त वेळ लागतो त्या घेते पहिल्यांदा आणि 2 शिट्ट्या काढून घेते। भाज्या अर्धवट शिजलेल्या आहेत। आता बाकीच्या सगळ्या भाज्या घालते। सफेद वाटाणे घालते आणि पुन्हा एकदा एक शिट्टी काढून घेते। भाज्या सगळ्या शिजलेल्या आहेत आणि कढईत काढून घेते भाज्या सगळ्या। त्यात मी वाटप घालते आणि थोडंसं पाणी घालून सगळं मिक्स करून घेते। आठ 10 तिरफळे घालते। थोडंसं गूळ आणि मीठ घालून खतखत्याला चांगलं उकळी काढून घेते। खतखतं शिजलेलं आहे। आता मी वरून फोडणी देते। एका भांड्यात मी तेल घेतलेलं आहे। राई, हिंग आणि कढीपत्ता त्याची वरून फोडणी देते। खतखतं तयार आहे। भाज्या चिरलेल्या त्यातले थोडे थोडे भाज्या काढून घेतलेल्या आहेत। भोपळा, माडीची कापं, केळं, सुरणाची कापं। आता या फोडींना मी लाल तिखट, मीठ, हळद, लिंबाचा रस लावून आणि थोडंसं पाणी घालून पेस्ट करून कापांना लावून घेते। आता इकडे मी एका डिशमध्ये रवा आणि तांदळाचं पीठ घेतलेलं आहे।
त्या सगळ्या फोडींना मी रवा लावून घेते। पॅनमध्ये तेल गरम झालेलं आहे, त्यात सगळ्या फोडी मी शॅलो फ्राय करायला ठेवते। काप दुसऱ्या बाजूने मी झाकण लावून शॅलो फ्राय करून घेते। काप दोन्ही बाजूने भाजलेली आहे, आता मी सर्व करते। आजची खतखतेची रेसिपी तयार आहे। तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।